100वे नाट्य संमेलन हे सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आले होते। यंदाचे हे शतक महोत्सवी संमेलन असल्याने राज्यात 6 ठिकाणी संमेलन होत आहेत। सोलापुरात संमेलनाच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हस्तांतर सोहळा हा पार पडला आहे आणि या सोहळ्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कृतीमधून उपस्थितांची मने जिंकली आहेत। सोलापुरात आयोजित या नाट्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह असलेल्या विजयकुमार साळुंखे यांना चंद्रकांत पाटील यांनी चक्क आपल्या हातातील घड्याळ काढून भेट दिली आहे। संमेलन यशस्वी करण्यामध्ये विजयकुमार साळुंखे यांचा मोठा वाटा होता। आयोजन संदर्भात सत्कार करत असताना चंद्रकांत पाटील यांनी विजयकुमार साळुंखे यांना हात पकडून व्यासपीठावर नेले। छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळेस एखादी कुस्ती त्यांना आवडायची त्यावेळी महाराज स्वतःच्या डोक्यावरील फेटा काढून पैलवानाला भेट द्यायचे। मी शाहू महाराजांचा भक्त आहे, त्यामुळे मला एखादी कृती जर आवडली तर मी माझ्या हातातील घड्याळ संबंधित व्यक्तीला भेट देत असतो, असं म्हणत विजयकुमार साळुंखे यांना आपल्या स्वतःच्या हातातील घड्याळ काढून भेट दिला आहे। पालकमंत्र्यांकडून अनपेक्षितपणे मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे विजयकुमार साळुंखे यांना व्यासपीठावरच आनंदाश्रू हे अनावर झाल्याचे देखील दिसून येत आहे। साधारणतः शाहू महाराजांचे आम्ही भक्त असल्यामुळे शाहू महाराज ज्यावेळेला एखादी कुस्ती जिंकली पैलवानाने की फेटा काढून द्यायचे, ए पैलवान, मग शाहू महाराजांनी डोक्यावरचा फेटा दिलाचा त्याला आनंद असायचा। आपण काही शाहू महाराज नाही आणि माझा फेटा काही दिल्यानंतर कोणाला फेटा मिळाला असं वाटणार नाही, पण माझ्या परीने मी करत असतो। जेव्हा जेव्हा असा एखादा मोठा कार्यक्रम यशस्वी होतो तर त्यातला जो की पर्सन आहे त्याला मी माझ्या हातातलं घड्याळ देत असतो। त्यामुळे साळुंखेंना मी माझ्या हातातलं घड्याळ देतो। स्वागत अध्यक्षांनी अगदी अनमोल अशी भेट आमच्या नाट्य परिषदेच्या कार्यकर्त्यांना सर्व शाखांचा या निमित्तानं सन्मान केला आहे। नाट्य परिषदेचा सन्मान त्यांनी या निमित्तानं केला आहे। धन्यवाद स्वागत अध्यक्ष नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब।